नागपूरमध्ये पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या ऑपरेशन थंडर या मोहिमेअंतर्गत लकडगंज पोलिसांनी गांजाच्या तस्करीवर मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एकूण 3,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी हा नागपूर शहरात ई-रिक्षाच्या माध्यमातून गांजाची विक्री करत असल्याचे तपासात उघड झाले आहे। या प्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास लकडगंज पोलीस करत आहेत। की आमचे नागपूर शहरचे पोलीस आयुक्त माननीय श्री रवींद्र सिंगल साहेब यांच्या आदेशान्वये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर नावाची ड्रग्ज विरोधी मोहीम चालवण्यात येत आहे। सदर मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई देखील नागपूर शहरात चालू आहे। त्याचाच रात्री 1:30च्या सुमारास आम्ही अमरदीप टॉकीज या परिसरामध्ये एका ऑटो रिक्षावाल्याला थांबवलं असतं आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे साधारण 1 किलो 850 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आलेला आहे। त्याची किंमत साधारण 27,000 रुपये मार्केटमध्ये किंमत आहे। तशी त्याची ऑटो रिक्षा ती देखील जप्त करण्यात, त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी फिरोज मुन्ना खान हा 42 वयाचा आरोपी हा कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहत असल्याची त्याने राहतो। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जो माल कुठून आणलेला आहे, कोणाकडून आणलेला, कोणाला विकण्यासाठी घेऊन जात आहे याबाबत तपास चालू आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास API शेख करत असून आरोपीला 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिलेली आहे।